मुलांचा वेळ नक्की कुठे जातो हे समजून घेण्यासाठी Canva मध्ये बनवलेले हे मंथली प्लॅनर आहे. बघूयात मुलं किती यूज करतात आणि त्याचा त्यांना कसा फायदा होतो. तू पण ये. सर ते स्क्रीन टाईमपेक्षा चार्जिंग टाइम जास्त लागतो. चार्जिंगला लावून स्क्रीन टाइम नाही, चार्जिंग 3 तास लागतो. तिकडे रे. हे एक शीट तुझं आहे, हे एक शीट तुझं आहे. त्याच्यावरती काय काय लिहायचं ते कळलंय. इथं आता 1 तारीख आज. इथं येणारचं ऍप किती किती वेळ बघितलंय त्याचा टाइम लिहायचा. इंस्टाग्राम किती वेळ बघितलं त्याचा टाइम लिहायचा. युट्यूब किती वेळ बघितलं त्याचा टाइम लिहायचा. अजून काय? अजून कुठे टाइम जातो? युट्यूब नाही. हा म्हणजे काही टाइम जातो तिथं ते इथं टाकायचं आणि लिहायचं. आणि या दिवशी काय वेगळा तुमचा स्वतःचा अभ्यास केलाय का? म्हणजे ऍपवर आता येणारचा टाइम लिहिणार होतो त्या दिवशी काय अभ्यास केलाय म्हणजे क्लासला आलो हे नाही. हा अभ्यास स्वतःचा 6 तासाचा आपल्याला ते पाहिजे. हा ते सेल्फ स्टडीचं इथं डिटेल लिहायचं. इथं जर जागा पुरली नाही एवढा अभ्यास केलेला असेल तर मागे लिहायचं. कळलंय? असं मेन्शन करायचं, नाव टाकायचं आणि हे रूल्स वाचून घ्यायचे एकदा काय सर फिरायला वगैरे गेला क्रॉस करायचं. ज्या दिवशी अभ्यास करणारच आहेस तू त्या दिवशी सरळ क्रॉस करायचं रेड करून. ते रेड मार्क दिसलं पाहिजे. हा म्हणजे किती सुट्ट्या होतात महिनाभरात अभ्यासाच्या ते पण कळेल आपल्याला. ठीक आहे ठीक आहे ये.